प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत वाढत्या टवाळखोरीला आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत त्यांनी आता टवाळखोरांचा अड्डा ठरणाऱ्या ठिकाणांवर थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे। गेल्याच आठवड्यात जिजामाता कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रारंभ केल्यानंतर सोमवारी श्रमिकनगर येथील छत्रपती संभाजी व्यायामशाळा परिसरात दिनकर पाटील यांच्या स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। या परिसरात काही टवाळखोरांनी गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून वारंवार धिंगाणा घातला जात असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते। विशेषतः नागरिक व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दिनकर पाटील यांच्याकडे तक्रारी करत संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती। नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल घेत पाटील यांनी कोणत्याही प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चातून कॅमेरे बसवून परिसरातील टवाळखोरांना स्पष्ट इशारा दिला आहे। त्यामुळे आता या परिसरातील प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी हे फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे। आज नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक 9 मधील आम्ही सर्व नगरसेवक म्हणजे लता पाटील, माजी नगरसेविका संगीताताई गोटेकर, भारतीताई धिवरे, बाळासाहेब गोटेकर आणि आमच्या परिवारातील कुटुंबातील सगळं माझ्या माता भगिनी बंधू हा श्रमिकनगर परिसर आहे। या ठिकाणी ही शिवछत्रपती संभाजी व्यायामशाळा आहे आणि इथं एक स्वाध्याय केंद्र आहे। हा मोठा ओपन पीस आहे, मोठा परिसर आहे। परंतु या ठिकाणी सर्व गुन्हेगार मुलं या ठिकाणी येऊन या नागरिकांना खूप त्रास देतात, दारू पितात, अफीम, गांजा, कोयते, तलवारी। जी परिस्थिती शिवाजीनगरच्या चौकात होती तीच परिस्थिती इथं आहे। नागरिक अतिशय त्रास्त झाले आणि मग ते आले आमच्याकडे आणि आम्हाला अर्ज दिला की अण्णा आम्हाला राहणं इथं मुश्किल झालंय। हे जेवढे गुन्हेगार मुलं इथे एवढं मोठ्या ग्राउंडमध्ये येऊन रात्रभर धिंगाणा करतात, दारू पितात, नशापाणी करतात आणि इकडं मुली वाळींना त्रास देतात, आम्हाला त्रास देतात, आपसात मारामाऱ्या पण करतात। आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला सीसीटीव्ही बसवून द्या। मग आज आम्ही या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले। मी त्या दिवशी नम्र विनंती केली पोलिसांना की सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा परिसर येतो। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलिसांना विनंती करीन की आपला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून आता ओळखला जातोय, परंतु अजूनही काही गुन्हेगार त्यांना भीती वाटत नाही, त्यामुळे नागरिक भयभीत होतात। आणि हे सगळे कामगार वर्ग आहेत, हे सगळे 12-12 तास ड्युटी करणारे, महिला सुद्धा ड्युटीवर जातात। हे लेकरं बाळ बघा तुम्ही, एवढे लेकरं बाळ आहे आणि हे सगळे घाबरून जातात नागरिक। म्हणून आम्ही आज या ठिकाणी सीसीटीव्ही आमच्याच वतीनं दिले, कारण हे सगळे कामगार आहे, हे स्वतः या गोष्टी करू शकत नाहीत। का त्यांनी सांगितलं अण्णा आम्हाला आमच्या नगरसेवकांना सगळ्यांना विनंती केली आणि आम्ही आमच्यातर्फे त्यांना आज हे जसे त्या दिवशी आमच्या स्वखर्चाने सीसीटीव्ही दिले, मागे 8 ठिकाणी दिलेले, तसे आज या ठिकाणी दिले। पण पोलिसांना विनंती आहे आणि माझी हात जोडून विनंती आहे पोलीस कमिशनर कर्णिक साहेबांना की साहेब आपण लक्ष द्या, अजूनही काही गुन्हेगारांना खूप माज आहे आणि तो माज त्यांचा तुम्ही अनेकांचा उतरवला, यांचा पण उतरावा। इथं खरं गस्त घातली पाहिजे आणि इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहे त्यांनी खरं लक्ष दिलं पाहिजे। अनेक ठिकाणी आम्ही अनेक वेळा त्यांना निवेदनं पण दिले की या भागातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे, गस्त घातली पाहिजे। अनेक मंदिरांमध्ये इथे किती चोऱ्या झाल्या, त्याच्या दानपेट्या सुद्धा पळून नेल्या, अवैध धंदे अजूनही चालू आहे। इकडे सातमावली वरती गुंठेवारी अशा अनेक ठिकाणी अवैध धंदे पण चालू आहे, बंद झाले पाहिजे। आणि या गुन्हेगारांवर खूप मोठा वचक बसला पाहिजे। जसं तुम्ही मोठमोठे गुंडांना ठिकाणावर आणलं तसं या गुंडांना पण ठिकाणावर आणा। आज नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणल्यावर अनेक जणांना घाम फुटतो, पण अजूनही असे काही गुन्हेगार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे सगळे गोरगरीब लोक आहेत, कामगार आहेत, ड्युट्या करतात, शेतकरी, कष्टकरी अशा या
आमच्या परिवारातील माणसं यांना आम्हाला मदत करणं गरजेचंच असतं खरं तर. आणि त्यांचं ऐकावं लागतं की आम्हाला कळतं की ते त्यांना खूप त्रास आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी सीसीटीव्ही सुरू केली. गुन्हेगारांना पण विनंती आहे, बाबांनो तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही जर सापडले पोलिसांच्या ताब्यात, कर्णिक साहेबांच्या ताब्यात, तर तुम्हाला तिथून चालता येणार नाही. तुम्ही सगळं बघताय, एवढं बघू नये एवढा कायद्यापेक्षा खरंच कोणीच मोठं नाही. कायदा मोठा असतो आणि तुम्हाला जर तुम्ही सापडले आणि आता पुन्हा जर इकडे आले आणि तुम्ही या जर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले, मित्रांनो तुमचे फार मोठे हाल होतील. याची एकदम व्यवस्थित नोंद घ्या. तुम्हाला इथून साहेबांना कपडे काढून मारायला लावू आम्ही, याची नोंद घ्या. आणि मी दिनकर पाटील सांगतोय तुम्हाला, तुम्ही जर या नागरिकांना त्रास दिला आणि आता येऊन जर बसले, जर या लहान लेकरा बाळांना, माई भगिनींना, आमच्या बंधूंना जर तुम्ही त्रास दिला तर तुमचं कायद्यानेच काम होईल. तुम्हाला पोलिसच तुमचं काम करतील, काळजी करू नका. पण तुम्ही याच्यात जर आले तर मी स्वतः यांना कोणालाच नेणार नाही. तुमची पूर्ण सीसीटीव्ही मध्ये तुम्ही कैद झाल्यावर मी स्वतः नेईन. कारण नागरिक घाबरतात, ते कामावर जातात, त्यांना भीती वाटते की बा आपण जर नाव सांगितलं ते आपल्याला रस्त्यात काढून मारतील. त्याचा गैरफायदा तुम्ही घेता मित्रांनो. पण हा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. तुम्ही जर पोलीस कमिशनर साहेबांच्या ताब्यात सापडले, तुम्ही बघितलंय काय म्हणावं लागतं आणि कसे रट्टे खावं लागतात, त्याची नोंद घ्या. पुन्हा इकडे येऊ नका आणि कुठंच बसू नका सातपूरमध्ये. बस ध्यानात ठेवा. नागरिकांची सुरक्षा हीच प्राथमिकता या भूमिकेतून दिनकर पाटील यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. कॅमेरे बसवण्याच्या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नागरिकांनी दिनकर पाटील यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत टवाळखोरी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशाच प्रकारे ठोस उपाययोजना सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी नगरसेविका संगीता घोटेकर, भारती धिवरे, माजी नगरसेविका लता काकू पाटील आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.